नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती यामध्ये आपण व्होकॅब्युलरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक, व्होकॅब्युलरी म्हणजे ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणतो, तो घटक, त्या घटकावरती अनेक टॉपिक आहेत. प्रथमतः आपण याशी रिलेटेड असणारा कोरिलेटिंगशी संबंधित असणारा एक टॉपिक, जसे एखादं चित्र दिल्यानंतर, पिक्चर दिल्यानंतर त्या पिक्चर मध्ये एखादं अक्षर हिडन झालेलं असतं, ते लेटर फाइंड आउट करण्याचं कसं असतं, कसं करायचं हे आपण शिकलो. आता या तासाला मात्र आपण अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक, तो म्हणजे रायमिंग वर्ड्स, ज्याला आपण काय म्हणतो, रायमिंग वर्ड, हा टॉपिक आपण शिकणार आहोत. रायमिंग वर्ड. पहा, रायमिंग वर्ड आपण साधारणतः रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द. हे रायमिंग वर्ड्स आपण कवितेमध्ये शिकतो. कवितेमध्ये बऱ्याचदा प्रत्येक स्टांधामध्ये, स्टांधा असतात म्हणजे कडवे असतात, त्या कडव्यामध्ये हे रायमिंग वर्ड्स दिले असतात. मग रायमिंग वर्ड्स नेमके कसे असतात, तर उदाहरणार्थ त्याचा प्रोनाउन्सिएशन जो असतो शब्दांचा, उदाहरणार्थ प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार जो असतो तो सारखा असतो. आणि मग सारखा उच्चार दोन्हीचा असेल तर तो एकमेकांशी काय असतात, रायमिंग असतात, म्हणजे रायमिंग वर्ड्स असतात. मग उदाहरणार्थ कोणते शब्द, उदाहरणार्थ बॉल, बॉलला रायमिंग वर्ड शब्द आहे हॉल. त्याच्यानंतर मग केक, केक हा शब्द आहे केक, CAK. तर मेक, मेक. त्यानंतर टाईट, TIGHT टाईट. त्यानंतर राईट, हा एकमेकांशी रायमिंग, एकमेकांशी यमक जुळणारे हे शब्द आहेत. त्याचबरोबर कट, त्यानंतर त्याला आपण म्हणतो बट, हेही रायमिंग वर्ड्स आहेत. कॅन, मॅन, ऑल these are the रायमिंग वर्ड्स. तर प्रथमतः आपण नेमकं रायमिंग वर्ड्स म्हणजे काय याची व्याख्या तुम्ही लिहून घ्यायचे, लिहून घ्या. रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स लिहून घ्यायची व्याख्या. वर्ड्स लिहा, व्याख्या लिहून घ्या. Definition of rhyming words: the words that are rhymes with, the words that are rhymes with each other, the words that are rhymes with each other, the words that are rhymes with each other are called rhyming words, are called rhyming words. जे शब्द एकमेकांशी यमक जुळतात त्या शब्दांना रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. ही झाली रायमिंग वर्ड्सची व्याख्या, त्याला आपण डेफिनेशन ऑफ रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. Look at this definition: the words that are rhymes with each other are called rhyming words. एकमेकांशी यमक जुळणाऱ्या शब्दांना रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. आता पहा, नेमकं रायमिंग वर्ड्स कोणते आहेत. जनरली आपण काही रायमिंग वर्ड्स शिकूया. आता हे दोन बॉक्स बघूया आपण एक्झाम्पल साठी. दोन्ही बॉक्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. फर्स्ट कॉलम आणि त्यानंतर यामध्ये आपण दोन कॉलम केले आहोत. पहिलं कॉलम आहे आणि हे दुसरं कॉलम. ओके, तर यामध्ये एक्झाम्पल्स मी एकमेकांशी राईम होणारे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल लिहा. कॅन, कॅन, CAN, कॅन, याच्याशी रायमिंग वर्ड्स आहे मॅन, MAN, मॅन. बघा, प्रोनाउन्सिएशन दोघांचं सारखं आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. त्यानंतर नंबर 2 आहे वेक, WAK, वेक, याच्याशी रायमिंग होणारा शब्द आहे मेक, MAK, मेक. किंवा केक हा शब्द देखील काय होतो, या वेकशी राईम होतो, म्हणजे यमक जुळतो. त्यानंतर कट, नंबर 3 आहे कट, CUT, कट, कट. त्यानंतर याला राईम होतो BUT, बट, किंवा हट, HUT, हट पण याला राईम होतो. त्यानंतर नंबर 4 आहे हिट,
HIT हिट. तर ह्याला होतो सीट. SIT सीट. सीट. SIT सीट. त्यानंतर कॉल CALL कॉल. CALL कॉल. त्यानंतर रायमिंग होणार शब्द बॉल. BALL बॉल. त्यानंतर नंबर 6 राइट. RIGHT राइट. याच्याशी राईम होणार शब्द आहे TIGHT टाइट. TIGHT टाइट. So these 6 examples are the rhyming words. First is can rhyme with man. Second wreck is rhyme with make. Cut rhymes with but. Hit rhymes with sit. Call rhymes with ball. Write rhymes with tight. So all these are the rhyming pairs. So you should write more than these rhyming words. म्हणजे आणखी तुम्हाला भरपूर रायमिंग वर्ड्सचा संग्रह करावा लागणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नाला तुम्हाला सहजपणे उत्तर त्याचं शोधता येईल. म्हणून तुम्ही हे 6 तर लिहून घ्यायचे, परंतु खाली आणखी एक्स्ट्रा 20 तुम्ही रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आणि त्याचा फोटो मला ग्रुपवरती टाकायचा आहे, जेणेकरून मला रायमिंग वर्ड्सची संकल्पना काय होईल, क्लिअर होईल. आता हे झालं रायमिंग वर्ड्सची व्याख्या, त्याचे काही उदाहरण, बरोबर आहे. परंतु परीक्षेमध्ये यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये इंग्रजीच्या पेपरमध्ये रायमिंग वर्ड्स या टॉपिक वरती नेमके प्रश्न कसे विचारले जातात याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. हे तुमचं लिहून घ्यायचं झालं असेल तर या ठिकाणी मी हे रब करतोय. तर ठीक आहे, पुढचं आहे क्वेश्चन्स रिलेटेड टू रायमिंग वर्ड्स. म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यावरती विचारले जाणारे प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात हे आपण लिहून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. सहज मार्क आपण मिळवून देतो. व्होकॅब्युलरी या मुख्य घटकाशी रिलेटेड हा उपघटक आहे रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स पहा. आता प्रश्न बघा असा असू शकतो, रीड केअरफुली. क्वेश्चन साधारणतः क्वेश्चन नंबर 1 म्हणूया आपण याला. रीड केअरफुली. रीड केअरफुली. Read carefully and choose the correct alternative of rhyming words. And choose the correct alternative. Choose the correct alternative. Choose the correct alternative. Alternative म्हणजे काय, पर्याय. Alternative of rhyming words. पहा, of rhyming words. Read carefully, काळजीपूर्वक वाचायचं आहे. And आणि choose the correct alternative of rhyming words. Choose म्हणजे निवडणे, निवडायचं आहे of rhyming words. काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर योग्य पर्याय निवडायचा आहे. कशाचा, यमक जोडणाऱ्या शब्दाचा, म्हणजे रायमिंग वर्ड्सचा. या प्रश्नाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता प्रत्यक्ष आपण प्रश्न पाहूया. पहा, या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राम मध्ये काही शब्द आहेत आणि त्या शब्दाला मॅच होणारे रायमिंग पेअर चा अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला शब्द केक, त्यानंतर दुसरा शब्द आहे, फर्स्ट वर्ड इज केक, सेकंड वर्ड इज हियर, HEAR, हियर. दुसरा शब्द आहे, तिसरा आहे, नंबर थर्ड वर्ड इज लॉकेट, LOCKET, लॉकेट. And number 4 word is sack. Sack हा शब्द आहे, SACK, sack. पहा, पहिल्यांदा व्यवस्थितपणे रीड करा, अगदी काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला डायग्राम दिसेल. त्या डायग्राम मध्ये पहिला वर्ड आहे केक, दुसरा आहे हियर, तिसरा आहे लॉकेट, चौथा आहे सॅक. बरोबर आहे. तर आता याच्याशी मॅच होणारा, याच्याशी मॅच होणारा, याच्याशी मॅच होणारा, याच्याशी मॅच होणारा असा कोणता पर्याय आहे ज्याच्यामधून प्रत्येक शब्दाशी रायमिंग होणारे शब्द दर्शवणारा पर्याय म्हणजे अल्टरनेटिव्ह, ज्याला आपण ऑप्शन म्हणतो, तो निवडून आपल्याला त्या क्रमांकाचं सर्कल काय करायचं आहे, डार्क करायचं आहे.
चार संकल्प मी दिलेले आहेत आणि इथे खाली चार पर्याय असणार आहेत या डायग्रामशी रिलेटेड. तर पहिला ऑप्शन आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह आहे कॉक, COCK, कॉक, कॉमा हेअर, कॉमा हेअर, HAIR, हेअर. Number third, luck, LUCK, luck. Number fourth, soak. This is the first alternative we have written here. So we should think about it whether it is matches or not. This is the first alternative, and now the second alternative. Second alternative is bark. BARK, bark. Is it match with cake? Think about it. Number two, deer. Is it match with here? So think about the whole words from the given alternatives. Deer. Number four, number third, rock. Rock. Number four, sand. Number four, sand. Number three, back. BACK, back. Is it match with cake? Back. Number two, rock. Number three, bucket. Bucket. And number four, top. Top. Okay, we have written here the three alternatives related to this chain. Okay, this diagram is related with rhyming words. We should rhyme with all these words from the given alternatives, and we should pick out the correct alternative. Number 4 म्हणजे चौथा आहे, कोणता आहे बघा, back. Is it match with back? Number 2, beer. Number 4, pocket. Pocket. Number 5, back. So now we should think and check. We should check. Cock is not related with, is not rhymes with cake. That's why this option is not matches with this diagram. Okay, first option wrong, then no need to see next option. Okay, bark is not matches with, is not rhymes with cake. That's why this is not correct alternative. Now number 3, back. This is a cake. So this is the third option, third alternative. म्हणजे तिसरा पर्याय आहे, हे देखील याच्याशी मॅचेस होत नाही. परंतु नंबर पुढचा आहे नंबर 4, bake is matches with cake. Bake, cake. Deer, here. Pocket, locket. Bag, sack. Okay, so option number 4 is the right answer, is the right alternative of the given diagram. So we should dark the number 4th circle. We should dark number 4th circle, and this is the right answer. Okay, तर अशा पद्धतीने आपण या रायमिंग पेयर्स वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो तर अशा पद्धतीने आपण बारकाईने आपल्याला वाचन करायचं आहे आणि तो पर्याय त्या ठिकाणी डार्क करायचा आहे. तर चौथ्या क्रमांकाचा अल्टरनेटिव्ह आला आहे, आपण चौथं सर्कल काय केलं आहे, डार्क केलं आहे. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा प्रश्न कसा असू शकतो पहा. त्यावर पुढचा प्रश्न मी तुमच्यासाठी देणार आहे. लिहून झाला असेल, रब करतोय, लिहून घ्यायचं सर्वांनी. तर तुमच्यासाठी रायमिंग वर्ड्स यावरती आधारलेला पुढचा प्रश्न, आणि तो प्रश्न असा आहे. So second question number 2. Read the questions carefully. Read the question. QUSTION.
Read the question. Read the question carefully. C-A-R-E. Carefully. Read the question carefully and choose the correct alternative. And choose the correct alternative. Choose the correct alternative. Choose the correct alternative. Read the question carefully and choose the correct alternative. हा क्वेश्चन आहे टाइमिंग वर्ड्स मध्ये अशा पद्धतीने ही प्रश्न विचारला जाऊ शकतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. तर प्रश्न असा आहे पहा. हा बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये एकमेकांशी मॅच होणारे रायमिंग वर्ड्स दिले आहेत. का पाहायचं आपल्याला मॅच होत असतील तर ते करेक्ट रायमिंग पेअर बनायचं. गेट हा शब्द, स्प्राउट हा शब्द दिलेला आहे. मॅच होतोय का पाहायचं. स्प्राउट. त्यानंतर याला आपण ऑप्शन नंबर 1 म्हणूयात. याला नंबर 1 म्हणूयात आपण. त्यानंतर नंबर 2 आहे म्हणजे यामध्येच आपल्याला आपला ऑप्शन मिळून जाईल. ऑप्शन 1 गेट आणि स्प्राउट आहे. एकमेकांशी मॅच होतात कारण चेक करायचं आहे. त्यानंतर डक, DUCK डक आणि पुढचा आहे लक. DUCK लक. डक, लक. पुढचा आहे जार. जार हा शब्द आहे. JAR. तो जैसे मैच जग हा शब्द होतो या पाहायचा आहे. नंबर 3 रेडी करून आपल्याला इक्वल्स 1 2 3 and 4 बरोबर आहे. जार आणि जग. पुढचा आहे ऑल आणि स्टूल. ऑल आणि स्टूल. OWL आणि स्टूल पाहायचं आपल्याला. तर बघा गेट हा शब्द स्प्राउटशी मॅच होतोय का नाही, कारण याचं डिफरंट प्रोनाउन्सिएशन आहे. याचा उच्चार वेगळा आहे आणि स्प्राउटचा उच्चार वेगळा आहे. गेट, स्प्राउट. इथं जार आणि जग याचा टोटल डिफरंट आहे. वेगळाच फरक आहे. द ऑल आणि स्टूल. ऑल स्टूल होत नाही. त्यामुळे नंबर 2 ऑप्शन कडे जेव्हा आपण येऊ त्यानंतर तिथं पाहिलं तर ड लक. ड लक म्हणजे एकमेकांशी रायमिंग होणारे हे पेअर आहे. म्हणजे राइम दिस डक मॅचेस राइम्स विथ लक. सो दिस इज द राइट आंसर. सो वी शुड डार्क ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 2 because duck matches with luck. So अशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स वरती अशा पद्धतीने ही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात. आता आणखी एक प्रकारे प्रश्न तुम्हाला यावरती विचारला जाऊ शकतो. तो आपण पाहूया. तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे तो यावरती अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. हे सर्वांचं लिहून घ्यायचं झालं असेल तर हे रद्द करण्याचा हरकत नाही. तीसरा प्रकार बघूया रायमिंग वर्ड्स वरती कशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पहा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड. नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 सिलेक्ट. क्वेश्चन नंबर 3 सिलेक्ट द रायमिंग वर्ड. सिलेक्ट द रायमिंग वर्ड. सिलेक्ट द रायमिंग वर्ड. सिलेक्ट ते निवडा. चूज मस म्हणतो तसं सिलेक्ट हा शब्द आपल्याला सिमिलर आहे. सिलेक्ट द रायमिंग वर्ड. सिलेक्ट द रायमिंग वर्ड for the given group of words. For the given group of words. For the given group of words. So look at this. Select the rhyming word for the given group of words. Select the rhyming
तुम्हाला इथे खालच्या बाजूला एक शब्दसमूह दिला आहे आणि त्या शब्दसमूहासाठी एक ऑप्शन दिले जाते. त्या ऑप्शन मधला तो शब्द त्या शब्दसमूहासाठी काय असणार आहे, मॅच असणार आहे, राईम करणारा असणार आहे, यमक जुळणारा असणार आहे. तर तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा आपण पाहूया. तर पहिल्यांदा एक बॉक्स करूयात आपण. या ठिकाणी हा बॉक्स आहे. ओके, यामध्ये 4 भाग केले बॉक्स आपण. पहिला आहे NUT नट, त्यानंतर CUT कट, रायमिंग वर्ड आहे CUT कट, त्यानंतर HUT हट आणि SHUT शर्ट. पहा इथं चारही शब्द एकमेकांशी राईम होणारे आहेत, म्हणजे यमक जुळणारे आहेत. आणि म्हणून आपण असा पर्याय आता निवडायचा आहे. त्या 4 दिलेल्या पर्याय तुम्हाला दिले जातील. त्यामध्ये तोही पर्याय या शब्दाशी काय होईल, या समूहाशी मॅच होणार असेल. तर ऑप्शन नंबर 1 आहे. इथे आपण 4 सर्कल करूया जेणेकरून आपल्याला उत्तर लिहिता येईल. तर ऑप्शन नंबर 1 आहे फार, FAR. ऑप्शन 2 आहे बर्ड. ऑप्शन 2 आहे बर्ड, फार. ऑप्शन 3 आहे ऑप्शन 3 गन. ऑप्शन 3 आहे गन आणि ऑप्शन 4 आहे रेन. ऑप्शन 4 आहे रेन. तर पहा आता चेक करा. फार हा शब्द NUT नट, कट, हट, शर्टशी काय होत नाही, मॅच होत नाही, राईम्स होत नाही. गन ही शब्द आहे दिलेल्या शब्दसमूहाशी मॅच होत नाही. रेन ही शब्द याच्याशी मॅच होत नाही. परंतु बट हा शब्द नट, कट, हट आणि शर्ट या दिलेल्या शब्दसमूहाचे रूट ऑफ वर्ड्सशी काय होतो, राईम्स होतो. म्हणून बट हे ऑप्शन काय आहे, योग्य आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 आपण डार्क करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याचा करेक्ट पर्याय मिळालेला आहे. अशा पद्धतीनं या रायमिंग वर्ड्स वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा आपण या वेगवेगळ्या प्रश्न प्रकाराच्या माध्यमातून सविस्तर अभ्यास केलेला आहे. आणि आता तुम्ही हा प्रश्न प्रकार समजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला दिलेलं जे प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे ते पूर्ण एक्सरसाइज तुम्ही या रायमिंग वर्ड्स वरती आधारलेला आहे. ते पूर्ण एक्सरसाइज तुम्ही सोडवायचा आहे आणि जर अडचण असेल तर निश्चितच तो प्रश्न मला ग्रुपवरती विचारायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा रायमिंग वर्ड्स वरतीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला निश्चितच लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करा. थँक यू व्हेरी मच.